अर्पिता, मराठी वर्णमालेवर आधारित हा प्रश्न तुझ्यासमोर आहे. काय प्रश्न आहे? इतिहास, विज्ञान, भूगोल, मराठी व गणित हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास चौथा शब्द कोणता? म्हणजे या वर्णमालेतील पहिला अक्षर बघायचं आणि त्याला अंडरलाईन करायची आणि चौथा शब्द शोधायचा आहे. बर. पहिला शब्द आहे इतिहास. इतिहास आहे पहिला. बर. हां, इतिहासच का लिहिला बरं पहिला मला सांग एकदा समजावून. कारण की या वर्णमालेतील पहिला अक्षर या शब्दांमधून पहिला अक्षर ई आहे. म्हणजे सर्वात अगोदर या दिलेल्या म्हणजे या शब्दांची जी सुरुवात झालेली आहे हां ते अक्षर तू बघितले आणि इतिहास या शब्दाची सुरुवात ईने झाली आणि ई हे वर्णमालेमध्ये येणारं अक्षर या सर्व अक्षरापेक्षा अगोदर येते. बर. हां, दुसरा अक्षर ग येते म्हणून गणित. आणि तिसरा अक्षर भ येते. भ. आणि चौथा अक्षर म येते म्हणून मराठी शब्द. आणि शेवटचा अक्षर विज्ञान म्हणजे व आहे. व. व. हां, म्हणून विज्ञान हा शब्द सर्वात शेवटी येतो. प्रश्न काय म्हणतो मग आता? प्रश्न म्हणतो वर्णानुक्रमे लावल्यास चौथा शब्द कोणता? बर. याच्यातून चौथा शब्द बघा. मराठी. चौथा कसा ठरवला तू? चौथा याच्यात इतिहास पहिल्यांदा येतो. मग त्याला क्रमांक दे ना. पहिला. हां. तिसरा, चौथा, चौथा, हां. कोणता आला चौथा शब्द मग? मराठी. कुठे ऑप्शन? बर. आणि तुला जर विचारला असतं शेवटचा शब्द कोणता आहे तर मग? विज्ञान. हां. बरं. आणि पहिला शब्द कोणता आहे विचारला असतं तर? इतिहास. आणि मध्यभागी येणारा शब्द विचारला असता तर? भूगोल. भूगोल. व्हेरी गुड. छान. बस.